या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. पण मंगळवार जो असतो मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो. त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत. त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल. त्यामुळे दुपारच्या नंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गुलदस्त्यात असतात. त्यामुळे गुलदस्त्यात असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असतं. त्यामुळे 3 वाजता आपण ठरवू. दरम्यान बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध कायम आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे. आमचा विरोध तर कायमही आहे. कालही मी सोशल मीडियावर पोस्ट केलेलं होतं. कारण अशा देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणं अवघड आहे आणि त्याचबरोबर आज प्रवेश करता याची मला काही कल्पना नाही. आज मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी आज शाळेमध्ये आलेली आहे. त्यामुळे याच्यावर जास्त न बोलणं बरं. विरोध याकरता होता की ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढले त्यांचे अनेक मुद्दे मी यापूर्वी मीडियाला दिले की जे देशद्रोही आहेत, जे बंडखोर आहेत किंवा ज्यांनी गोळीबार केलेले आहेत अशा लोकांबरोबर पुन्हा आपल्याच पक्षात घेऊन आमच्याच मतदारसंघात आहेत ते. त्यामुळे नेहमीच वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येणार, काम एकत्र कसं करणार अशा लोकांबरोबर. त्यामुळे विरोध होता. इतर लोकांच्या सांगण्यावरून समजलं की वरिष्ठांनी प्रवेशाचं त्यांना आज वेळ दिलेली आहे, परंतु कोण त्याकरता तयार होतं आणि कोण नाही हे काही कल्पना नाही. आमचं फक्त आमची जी भूमिका होती ती मी यापूर्वी मांडली आणि ती कायम आहे.